नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब उद्यमशीलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. गेले काही एपिसोड्स आपण चौरंग रेस्टॉरंटमध्ये शूट करतोय, तर हेच ते चौरंग रेस्टॉरंट. दादरच्या अगदी मध्यवर्ती भागात असणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये खास मराठी चवीचे पदार्थ मिळतात हे मी फक्त ऐकून होते. इथल्या मेन्यू कार्डवरती दडपे पोहे, कुळथाचं पिठलं या पदार्थांची नावं वाचली, साबुदाण्याची खिचडी, विशेषतः मोदकाची चव घेऊन बघितली, तेव्हा इथल्या खास मराठी चवीवर शिक्कामोर्तब झालं. इथलं वातावरण, स्टाफ हे सगळंच इतकं छान आहे की चौरंग आता दिलके करीबच्या सुद्धा दिलके करीब झाले. चौरंगाच्या प्रवासाबद्दल आपण आज मधुरा आपटे आणि विनय आठवले यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि हो, मधुराची ओळख जरी चौरंगाच्या निमित्ताने झालेली असली ना, तरी सुद्धा विनयची आणि आमची आधीपासून ओळख आहे. तो आमच्या दिलके करीबच आहे. चला तर मग यांचं स्वागत करूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिलके करीब उद्यमशील. मी तुला लहानपणापासून ओळखते. हो ना. म्हणजे खर तर मी लग्न होऊन इथे आले तळवलकरांकडे, तेव्हा मी पण लहान होते आणि तू तर खूपच लहान होतास. आणि मधुरा, आपली ओळख आत्ता चौरंगाच्या निमित्ताने झाली आहे. सो सगळ्यात आधी मी तुमचं स्वागत करते. आणि आमची प्रथा तुम्हाला माहितीच असेल, हो. आम्ही भरपूर गिफ्ट देऊन स्वागत करतो. बरं, इथे आम्ही शूट करतो आणि इथल्या चवीची आम्हाला ओळख आहे. ओके, सो आमच्याकडची चव तुम्ही घेऊन. हो. सो Thank सहज हवन एंटरप्राइज हे ब्रँडचं नाव आहे, अद्वैत बापट यांच्या. आणि ह्याच्यामध्ये या खरवसामध्ये ऑर्गॅनिक गूळ आहे. आणि सहज हवन एंटरप्राइज हा त्यांचा ब्रँड आहे. अतिशय उत्तम खरवस ते बनवतात. कुठे आहे त्यांचं? ते तुम्ही त्यांनाच विचारा, ते समोर आहे. थँक्यू. मधुरा, विनय, इकडचं इंटिरियर कोणी केलंय? मधुरा पाठारे. क्या बात है. बरं, मला इंटिरियर तर खूप आवडलंच आहे, पण मला खास करून काय आवडलं माहिती आहे, हे जे छोटे छोटे अँटिक्स वगैरे वापरलेस ना तू, सो ते खरंच म्हणजे या जागेला खूप लाईव्हली करतं आणि खूप छान दिसतं. थँक्यू. बरं, सो आमच्याकडून सुद्धा तुमच्यासाठी ॲक्च्युली हे अँटिक्स बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आमच्या एक स्पॉन्सर्स आहेत, कल्याणी मोडक. अच्छा. सो त्यांच्या ब्रँडचं नाव आहे क्रिएटिव्ह माइंड्स. आणि तुम्ही ही सगळी जी प्रॉडक्ट्स ठेवली आहेत ना, करेक्ट, त्याच धर्तीवरती दगडातून त्या वस्तू बनवतात. सुंदर आहे. खूप सुंदर. तुमच्या डेकॉरला जाईल ना हे? हो, अगदी. हे बघा, पाटा वरवंटा सुद्धा आहे. अरे वा. एक मिनिट, सगळं काढू का इथं बाहेर? हो, खूपच सुंदर असे प्रॉडक्ट्स आहेत त्यांचे. कोलपाट लाटणं आहे. हे बरोबर. आणि हे इथे. आणि हे इकडे. येस, सुंदर. सुंदर आहे ना? खूप छान. खूप छान. रेखीव आहेत आणि सगळे आकर्षक पण दिसत आहेत. येस. आणि कल्याणी ताईंनी तुमच्यासाठी टेबल रनर सुद्धा पाठवलं. ओ वा. सुंदर. असं मला दाखवूया वाटतं आपण? पॅचवर्क हो, केलेलं patchworkचं आहे. आहे. हा पण जाईल ना इथे? हो. खूप खूप छान. अच्छा, ही फक्त पिशवी नाही आहे, तर हे अबळ नाही सबळ या NGO कडून तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे. वा. सो आपली एक दिलके करीब मैत्रीण आहे, अनु शर्मा. सुरतमध्ये तिचा हा NGO आहे. या न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्टसाठी ही संस्था तिने चालू केली आहे. ओके. आणि ती मुलं खूप आनंदाने आपल्यासाठी या सगळ्या वस्तू बनवतात. हँड पेंट करतात, Correct. बनवतात. येस. थँक्यू सो Thank you. मच. खूप सुंदर केलेलं है आहे. ना? सुंदर. आणि खूप प्रेमाने करतात. उलूक द आउल फाउंडेशन आणखीन एका मैत्रिणीचं आहे, दिलके करीब मैत्रीण आहे, प्रीती शहा. आणि हे जे एक्सेस फॅब्रिक असतं ना, त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू ती बनवते. उलूक द आउल फाउंडेशन सुद्धा NGOच आहे. ओके.
आणि मला असं वाटतं की चौरंगाच्या दारावरती हो खूप छान दिसेल. नक्कीच. आमच्याकडे जी केळवणा वगैरे होतात तेव्हा आम्ही सजावट करतोच, तर त्याच्यासाठी हे खूपच छान गिफ्ट परफेक्ट मॅच आहे. परफेक्ट इव्हन ते टेबल रनर सुद्धा हा आम्ही ना? नक्की युज करू त्याला. येस 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 इनफॅक्ट आजची सगळी गिफ्ट इथे खूप हो, छान खूप छान होती. जेल होतील अगदी. येस. आणि बॉर्डर पण खूप छान आहे. हो हो. आपल्याकडे चौरंगमध्ये खूप छान पदार्थ मिळतात, चव उत्कृष्ट असते. तुमच्या मेन्यूमध्ये जर का काही ॲडिशन करायचं असेल तर स्वादस्फूर्तीमध्ये आपल्या अनुपमाताईंनी ना खूप छान छान अशा रेसिपीज दाखवल्यात. म्हणजे आपल्याला आईच्या आजीच्या बरोबर. आपल्या जुन्या- काही- जुन्या जुन्या ज्या रेसिपीज आता- आणि काही युनिक रेसिपीज बरोबर आहे. असतात, सो त्या याच्यामध्ये आहेत. बरोबर आहे. अशा खूप रेसिपीज आहेत ज्या आता कालबाह्य होत चालल्यात, नवीन जनरेशनना त्या माहिती नाही आहेत. बरोबर आहे. सो त्याचा अभ्यास आपण नक्कीच करू शकतो आणि ते पुन्हा आपण इंट्रोड्यूस करू शकतो. नक्कीच कुठली छान असेल ह्याच्यात तर आम्ही नक्कीच रेस्टॉरंट खूप छान छान आहे तरी Correct. खूप छान आहे. नक्की करेल. नक्की आम्हाला खूप फायदा होईल याचा. थँक्यू. वेलकम. आपले आणखीन एक मित्र आहेत, दिलके करीब मित्र आहेत, प्रसाद शिवारकर. सो विवाह प्रसाद आणि वास्तुप्रसाद हे दोन त्यांचे ब्रँड्स आहेत. ओके. आणि हे देवयंत्र आहे, मंगलमय देवयंत्र. तुमच्या इधर तुम्ही देव्हाऱ्यात ठेवू शकता किंवा देव्हाऱ्याच्या वास्तूमध्ये. आजूबाजूला Yes. कुठेतरी ठेवू शकता. नक्की. आणि मी तुम्हाला त्यांचा नंबर सुद्धा देते. या जागेबद्दल तुम्हाला काय विचारायचं असेल किंवा वास्तूची जर का तपासणी करायची असेल नक्कीच नक्कीच. तर नक्कीच. हां, आणि खूप चांगले आहेत, अगदी नक्कीच, देवातला नक्कीच. माणूस आहे. नक्कीच नक्कीच. थँक्यू. थँक्यू. मस्त आहे. इथे देवारा आहे ना बाहेर? हो, आहे. हां, मग तिथे लावू शकता तुम्ही. माझ्या सगळ्या घरांचं वास्तू त्यांनी- प्रसाद सरच अच्छा. करतात. अच्छा. अनेक वर्ष 20 वर्ष वास्तूचं ते बघतात सगळं. मी स्वतः वास्तू शिकतेय त्यांच्याकडून ओ. आणि मला खूप फायदा झालाय, खूपच फायदा झालाय. म्हणजे नवीन घर घेताना सुद्धा वास्तूप्रमाणेच मी घेते. म्हणजे मी तर हो, बरोबर आहे. प्लॅन्स मागवून घेते बिल्डर्स कडून आणि त्याच्यावरती ते जे सांगतील तेच तेवढं. घर बरोबर. घेते. एवढं येस येस येस. छान आहे. एकदम नाही फरक पडतो काही सुख, अभ्यास. शांती, बरोबर आहे. समाधान आणि भरभराट बरोबर आहे. हे वास्तूमुळेच हो ना, होतं असं होतं. मला वाटतं. वास्तू चांगली पाहिजे खरंच. येस. आणि ही खूप खूप प्रसन्न महत्व आहे. हो, वास्तू. प्रसन्न महत्व आहे. हो. खूप छान वाटतं. आम्हाला खूप जण सांगतात जे इथे म्हणजे जेवायला म्हणून गेस्ट हा, येतात आमच्याकडे, हा. ते पण खूप जण आम्हाला असं सांगतात की इथे आल्यानंतर आम्हाला एक असं प्रसन्न प्रसन्न वाटतं वाटतं खरंच खरंच. किंवा खूप जण आम्हाला असंही सांगतात की तुम्ही मोठी जागा घ्या पण ही जागा सोडू नका. बरोबर बरोबर. एवढी छान जागा आहे, आतमध्ये आल्याच्या नंतर जो प्रसन्न वाटतो, हो. एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि एवढी घरच्यासारखं घरच्यासारखं फील होतं. म्हणजे मुंबईत असून सुद्धा आतमध्ये शिरल्यानंतर असा एक शांत, आपण म्हणतो नाही, शांतता मिळते. हो हो हो. ती हवी असते लोकांना हल्ली. आणि आता तर अनेक एपिसोड्स आम्ही इथे शूट करतो. हो. सो इथे आणि पॉझिटिव्हिटी त्या वास्तूमध्ये असली ना की ऑटोमॅटिकली छान वाटतं. आपल्यामध्ये सुद्धा हो, येते. येतं. आणि मग मला असं वाटतं ते जे प्रोडक्ट असतं ते पण छानच हो होतं. बरोबर. सो तुमच्यामुळे आमचे दिल के करीबचे एपिसोड सुद्धा अलीकडे खूप छान होत आहेत. Thank you. थँक्यू थँक्यू. you, आणि thank you. आम्हाला एक अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल की तुम्ही इथे शूट करता, त्याच्यामुळे आमचं रेस्टॉरंटचं लोकांपर्यंत पोहोचतंय पोहोचतं. हळूहळू. आणि दादरमध्ये खूप फेमस हो हो. आहे, एस्पेशली फॉर द फूड. म्हणजे Thank you. नॉट ओनली ॲम्बियन्स. थँक्यू थँक्यू. सो गप्पांना सुरुवात करूया. म्हणजे झालीच आहे हो, तशी. विनय, मी तुला लहानपणापासून ओळखते. हो ना. हां, मी तुला सांगू का की विनय म्हणजे ना, आता तो जेवढा शांत बसलेला आहे ना इथे, आमच्या घरापर्यंत त्याचा आवाज आहे. हो की नाही, खरं सांग. हो. आरडा ओरडा. करेक्ट. हा, वरच्या पट्टीतला आवाज. त्यानंतर तो मोठा झाला, त्यानंतर लग्न झालं, त्यानंतर आमच्या समोरच्याच बिल्डिंग मध्ये तो राहायला आला. बरोबर. तो फोनवर बोलला तरी सुद्धा आमच्या घरी ऐकायला येतात. खरं सांग, हो की हो नाही? ना, एकदम बरोबर एकदम बरोबर. आणि मग म्हणून मला चौरंग जरा जास्ती आपलंसं वाटतं Thank you. की माझ्या समोर हा लहानाचा मोठा झालाय. मी त्याला बरोबर. मेहनत करताना बघितलंय. सीने माझा टीनेजर ऑल्सो. Correct, correct. बाबांना हेल्प करताना बघितलंय. हो ना. आणि आता एवढा मोठा झालाय. आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू थँक्यू. तुमचे असे आशीर्वाद आहेत. कायम. तुम्ही पाहता कायम. की किती स्ट्रगल केलेलं आहे. म्हणजे बाबांचे तर आशीर्वाद आहेतच, Yes. पण आज जे केलेलं आहे ते देवाचीच, स्वामींचीच कृपा आहे.
आणि त्यांच्यामुळेच आज जे आहे चौरंग हॉटेल जे उभं राहिलेलं आहे ते त्यांच्यामुळेच उभं राहिलं असं मी म्हणेन. आणि ऍक्च्युली हा तुझा मोठेपणा आहे, पण आपण जेव्हा मेहनत करतो ना तेव्हा आपल्याला यश दिसतं. सो तुझी मेहनत खूप आहे ह्याच्यामध्ये. नक्कीच. ऑफकोर्स म्हणजे दोघांचीही, पण जरा सॉफ्ट कॉर्नर इकडे आहे. असायलाच हवं. खूप आणि जवळ आहोत ना आम्ही. अगं मी तुला सांगू का, जवळ. माझ्या लग्नाचं म्हणजे केळवण, हा केळवणांपासून ते तिथे श्रीराम केटरर्स म्हणजे ह्याच्या वडिलांचं बरोबर. भांडी कुंडी, correct. फॅन, गाद्या, गाद्या, सगळं एका विंडोवर ते सगळं मिळतं, कार्पेट सगळं सगळं सगळं. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यानंतर माझ्या लग्नाच्या आधीचे सगळे कार्यक्रम, मग लग्नाचे सगळे संगीत, मेहंदी, संगीत सगळं हो, तिथे तिथेच वाडी सगळं तिथेच वाडी, मिरंडा वाडी होती हा. आणि तिथे तळवळकरांचा बंगला. Yes. आणि तिथून माणसं जायची की तळवळकर इथे राहतात आणि तिथून DL वैद्य रोडवरून RK वैद्य रोडला जाण्याचा रस्ता शॉर्टकटने तोच. तर तिथूनच माणसं जात येत असायची. त्याच्यामुळे तो टुमदार बंगला घर बघायला एक वेगळं आकर्षण माझं पण असायचं. अच्छा. आणि खूप वाटायचं की आपण कधी अशा बंगल्यामध्ये जाणार. बर. आणि त्याच्यानंतर मग लग्न तर झालं, त्याच्यानंतर मुलांची सगळी बारसं सगळं तुझ्याकडून यायचं, म्हणजे बाबांकडून, श्रीराम केटनर्स कडून. त्यानंतर मुंज, आर्याची मुंज सुद्धा तिथेच झाली. खाली त्याच वास्तू. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना श्रीराम केटर्स आणि ह्याचे वडील, बरोबर आहे, एक वेगळं नातं आहे. तुम्हाला तुझ्याबद्दल प्लीज सांगू शकशील का? मी ॲज अ टेक्स्टाईल डिझायनर म्हणून माझं शिक्षण पूर्ण केलंय सोफिया कॉलेजमधनं, पेडर रोडला. आणि त्याच्यानंतर मी बरेच वर्ष MNCs मध्ये जॉब करत होते ॲज अ टेक्स्टाईल डिझायनर. म्हणजे जे लोक फॅब्रिक तयार झाल्यानंतर, कापड तयार झाल्यानंतर त्याच्यावरती डिझायनिंग, म्हणजे आपण एम्ब्रॉयडरी म्हणतो, प्रिंट्स म्हणतो, हे डेव्हलप करतात. तर मी एक्सपोर्ट मार्केटमध्ये काम करत होते. आणि नंतर 2014 साली मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये आम्ही काही बीचवेअर प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करायचो टेक्स्टाईल्समध्ये. आणि त्याच्यानंतर माझा एक फॉर्मल शर्टिंगचा मी माझा ब्रँड बनवला होता. आणि त्याच कालांतरामध्ये माझी आणि विनयची ओळख झाली. आणि मग त्या ओळखीचं रूपांतर आमचं मैत्रीत झालं पुढे. कशी, कुठे ओळख झाली? आमची एका बिझनेस, म्हणजे आमचं BBNG ग्रुप म्हणून, तिथे आमची ओळख झाली. ब्राह्मण बिझनेस ग्रुप म्हणून आहे. तिथे आमची दोघांची ओळख झाली. आणि नंतर आम्ही एका प्रोजेक्टवरती काम करत होतो. मला एक गिफ्टिंगसाठी एक बनवायचं होतं आणि त्याच्याकडे काही आयडियाज होत्या. सो त्या निमित्ताने आमची ओळख झाली. आणि नंतर मग त्यांनी स्वतःचा कॅटरिंगचा जो व्यवसाय आहे त्याच्याबद्दल आमचं बोलणं झालं. त्याला एक आवड होती, की त्याचं एक स्वप्न होतं, आपण म्हणू शकतो, की तो मला नेहमी म्हणायचा की मला कधीतरी जाऊन पुढे एक हॉटेल सुरू करायचं आहे स्वतःचं. आणि मग तेव्हा एक नाही, मी म्हणेन अनेक. आणि तेव्हा आम्ही असं म्हणायचो की, म्हणजे तेव्हा काहीच माहिती नव्हतं, तर तेव्हा आम्ही म्हणायचो, म्हणजे गप्पांमध्ये म्हणायचो ठीक आहे आपण प्रयत्न करू, होईल कधीतरी असं. म्हणजे तेव्हा असं खूप सिरियसली पण नव्हतं घेतलं तो विषय. जे आपण म्हणतो ना, जस्ट एक आपण विषय आपण एक मांडतो दुसऱ्यासमोर की माझं असं एक स्वप्न आहे, तर आपण पुढे जाऊन करूया काहीतरी, एवढ्यापर्यंतच ते होतं. आणि ते खरंच इथपर्यंत येऊन आम्ही पोचू हे कधीच मी विचार पण नव्हता केला तेव्हा. बरं, मग ते कसं झालं, म्हणजे स्टेप बाय स्टेप जरा सांगा ना. मुळात मला काय विचारायचंय की विनय, तुला असं का वाटलं की मधुरा शुड बी युअर पार्टनर या प्रोजेक्टमध्ये, आणि तुला का वाटलं की विनय वुड बी द राईट पर्सन? मी माझ्या पद्धतीने सांगायचा जर प्रयत्न केला तर आम्ही असं ठरवून की आपण एकमेकाचं, म्हणजे बिझनेस चालू झाल्यापासून की आपण एक पार्टनर म्हणून एकमेकांबरोबर काम करतोय, अशा काही पद्धतीने आम्ही काम नव्हतं सुरू केलं. खरं सांगायचं तर जसं मी म्हटलं की आमची एक मैत्री होती, ओळख होती. माझा सगळा अनुभव आहे हा डिझायनिंग फील्डमधला आहे. त्याच्यामुळे मला जरी लहानपणापासून घरी चांगलं जेवण, स्वयंपाक करायची आवड असेल किंवा मला लोकांना खाऊ घालायची पण खूप आवड होती, पण ते आपण म्हणू शकतो ना ॲज अ हॉबी. पण त्याचा व्यावसायिक रूपा, म्हणजे आपण कधी त्याला बघू शकतो असं मी कधी विचार नव्हता केला ह्या गोष्टीचा.
आणि जेव्हा आम्ही बसलो ऑन द टेबल डिस्कशनसाठी की असं असं एक आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे, तर आपण हॉटेल सुरू करायचं आहे, जेव्हा हा माझ्याकडे घेऊन आला एक अपॉर्च्युनिटी की असं पण असं तिचं तर बॅकग्राऊंड नव्हतं. Correct. असं काही. माझं तर तुला- background नव्हतं. तुला तिचं असं काय background वाटलं की ती नव्हतं. करू शकेल? पण मला कुठेतरी समहाऊ एक कम्फर्ट झोन वाटला अच्छा. तिच्यासोबत. आणि असं वाटलं की माझा जो दृष्टिकोन आहे, हा. जो बघण्याचा दृष्टिकोन हॉटेल साठी, तर तो मला कुठेतरी चांगल्या शब्दात मांडता येण्यासाठी हा परफेक्ट माणूस आहे अच्छा. की माझ्या फिलिंग्स सांगण्यासाठी. अच्छा. तर ज्या वेळेला मी तिला माझ्या फिलिंग्स, माझं स्वप्न ज्या वेळेला मी तिला सांगितलं, त्यावेळेला तिला कुठेतरी एक हेल्पिंग हँड द्यावासा वाटलं मला. आणि नंतर ज्या वेळेला विषय वाढत वाढत ज्या वेळेला गेला, त्यावेळेला तिने खूप माझ्यावरती विश्वास ठेवून पुढे नंतर आम्ही आमची पुढची पावलं उचलली. अच्छा अच्छा अच्छा. आणि मग जागा वगैरे कशी फायनल? आता जागा जर समजा पाहायचं झालं तर आमची पहिली जागा जी होती ती लोअर परेलला होती, अच्छा. जी कमला मिलच्या बरोबर समोर कॉर्पोरेट च्या जवळ होती आमची. हा. तिथे 1.5 वर्ष आम्ही एक हॉटेल रन केलं. ओके. आणि त्याच्यानंतर चौरंग नावानेच हॉटेल run 2021 साली बेसिकली ज्या लॉकडाऊन म्हणजे सेकंड लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने परत उघडत होते सगळं गोष्टी, तेव्हा आम्ही भरपूर ठिकाणी म्हणजे ऍक्च्युली 2019 साली आमचा प्रवास सुरू झाला हॉटेल जागा शोधण्यापासून. सो तेव्हा आमचा एक विचार होता, म्हणजे विनयशी जेव्हा मी बोलत होते तेव्हा त्याला असं होतं की आपण ठाण्यामध्ये एखादी जागा बघूया. का ठाणं का? ठाणं का माहितीये, त्या कळव्याला आमची सासूरवाडी आहे. अच्छा. तर त्याच्यामुळे ठाण्याजवळ असं मला वाटलं. कारण आता हळूहळू माणसं जी आहेत ती गिरगाववरून मुंबई आणि दादरवरून मग पुढे हळूहळू ठाण्याला पुढे जात चाललेली आहे. आणि आम्हाला कुठेतरी असं वाटलं की नाही, ठाणा एक थोडं जरा आयडियल प्लेस आहे. म्हणून आम्ही ठाणा बघितलं. ठाणा बघितल्यानंतर आम्ही कल्याणपर्यंत पण जाऊन पोहोचलो. पण जर दादर हा आमचं मूळ धंद्याचं ठिकाण दादर, आणि दादरमध्ये थोडीफार ओळखणारी माणसं, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की पहिला जो प्लेस आहे ती आपली दादर पासूनच सुरुवात तू करा. पण दादरची? नाही, मी मूळची चुनाभट्टी म्हणजे सायनच्या जवळ चुनाभट्टी आहे. तर चुनाभट्टीतच माझा जन्म झालेला आहे, शिक्षण पण तिथेच झालेलं आहे सगळं, आणि अजून राहते सुद्धा तिथेच. अच्छा अच्छा अच्छा. हा, सॉरी. तर त्यामुळे असं वाटलं की दादर मधून आपला प्रवास सुरू करावा. पण दादर मधली भाडी ही खूप जास्ती असल्या कारणाने, तुला खूप भाडी जास्ती असल्या कारणाने आम्हाला एक लोअर परेलला. पण श्रीराम केटरर्स मालकीच आहे ना तुमची? श्रीराम केटरर्स आमच्या ती मालकीचं जागा आहे. ही जागा जी आहे आता जिथे आम्ही हॉटेल रन करतोय ती जागा भाड्याची. भाड्याची. अच्छा. तर आम्ही लोअर परेलला पाहिलं, आणि लोअर परेलला पाहिल्याच्या नंतर जागा खूप आवडली आम्हाला. पण आम्हाला असा फारसा अनुभव नव्हता हॉटेल कसं रन, काहीच अनुभव नव्हता. कॅटरिंगचा जरी विनयकडे खूप मोठा अनुभव आहे, म्हणजे जवळजवळ एक मला वाटतं एक 15-20 वर्षाचा त्याच्याकडे अनुभव आहे कॅटरिंग आणि सगळं सांभाळायचा. तिसरी पिढी आणि भांडी भाड्याचं तर त्यांच्याकडे पिढ्या अनुभव आहे त्याचा. पण असं हॉटेल चालवण्याचा म्हणजे, कारण का हे डेली वर्क असतो हॉटेल चालवणं, हे एव्हरी डे यू हॅव टू स्टार्ट फ्रेश. आणि तर तो एक अनुभव नव्हता. आणि आम्हाला खरं सांगायचं तर आम्ही घाबरतच हा निर्णय घेतला होता की आपण कुठे चुकलो, काय होईल आपल्याकडनं. कारण काय कोणी असं गायडन्स देणारं पण आमच्याकडे नव्हतं की एखादं मित्र म्हणा किंवा एखादं नोन पर्सन म्हणा की ज्याचं हॉटेल आहे, की तो आपल्याला सगळे ते इन्साइट्स आपण जे म्हणतो की हॉटेल चालवण्यासाठी भांडवल म्हणा किंवा तुमचा डेलीचा एक्सपेन्स खर्च तुम्ही कसा काढू शकता. पार्टनर तुम्हाला घ्यावासा नाही वाटला का? तसा पार्टनर घ्यावासा नाही वाटला, कारण आम्हाला थोडंसं जरा माहिती होतं की कॅटरिंग मधून आम्हाला थोडं माहिती होतं की पदार्थ कसे प्रेझेंट करायचे आणि कशी मूळ चव जी आहे पदार्थांची ती कशी द्यायची. त्याच्यामुळे आम्ही हा असा विचारच केला नव्हता. आम्हाला फक्त एवढंच जे मनात येत होतं ते आम्ही टेबलवरती कॉन्फिडन्स आम्हाला होता की पदार्थ आपण उत्तम देऊ शकतो आणि डिस्कस करत होतो की हॉटेल उभं राहायला पाहिजे असंच. तर आम्ही लोअर परेलला हॉटेल उभं केलं. हॉटेल उभं केल्याच्या नंतर 1.5 वर्ष एक रन केलं. पण लोकेशन जर समजा पाहता, आपली जी ब्राह्मणी चव जी मिसिंग होती लोअर परेलला, ती
खूपशे माझे जे ओळखीचे कुटुंबातली माणसं आमच्या तिकडे यायची हॉटेलला, ते म्हणायचे की ही प्लेस तुमची चुकीची लोअर परेलची, तुम्ही दादरमध्ये या, दादरमध्ये खूप छान आहे. दादरमध्ये खूप चांगले आस्वाद हॉटेल, जिप्सी हॉटेल, श्रीकृष्ण भोजनालय, असे सगळेजण नावाजलेले रेस्टॉरंट आहेत. तर तुम्ही एक चांगली चव जर समजा लोकांना हवी आहे तर तुम्ही या दादरमध्ये. अशा पद्धतीने आम्ही दादरमध्ये येऊन आता 2-2.5 वर्ष झाली आम्ही या दादरमध्ये आता आहोत. ऍक्च्युली आमचं म्हणजे जे पहिलं रेस्टॉरंट होतं, म्हणजे जिथे चौरंग आम्ही चालू केलं, ती वास्तू सुद्धा खूप छान होती. आणि आम्हाला तिकडच्यानी सांगितलेलं की जे कोणी इथे येतात, म्हणजे ज्यांचा पहिला व्यवसाय ते सुरू करतात, त्यांची ग्रोथ खूप छान होते पुढे. आणि खरं सांगायचं तर लोअर परायला आम्ही जेव्हा चालू केलं ना, तर तिकडनं आम्हाला शिकायला खूप मिळालं. म्हणजे व्यवसाय म्हणून, एक रेस्टॉरंट चालवण्याचा अभ्यास म्हणून आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि तिकडे जे कॉर्पोरेट सगळे ऑफिसेस आहेत लोअर परायला, कमला मिलच्या अगदी समोर होतं, तर तिकडच्या लोकांचं आम्हाला खूप प्रेम पण मिळालं. म्हणजे लोक आम्हाला येऊन कौतुकाने खूप सांगायची की तुमचे पदार्थ खूप उत्तम असतात. म्हणजे आम्हाला कारण काय खूप जण असे असतात ना तिकडे, जे ऑफिससाठी म्हणून आपल्या परिवारापासून दूर राहत असतात. ओके, जे त्यामुळे त्यांना कसं होतं, ते एकटे असतात, बॅचलर्स असतात किंवा एकटे असतात, ऑफिसच्या कारणासाठी ते राहत असतात. तर त्यांना घरच्यासारखं जेवण, कुठेतरी गरम गरम आपण म्हणतो ना वरण भात किंवा आमटी भात, त्यांना असं साधं जेवण हवं असतं, पण ते मिळत नाही. ओके, तर त्यामुळे तिथे आम्हाला खरंच खूप लोकांनी खूप प्रेम दिलं. खूप म्हणजे आम्ही जे आता आहोत ना, म्हणजे आम्ही आता पुढे एक स्टेप पुढे इथे आलो दादरमध्ये, ते सुद्धा त्यांच्या आपण म्हणतो ना की त्यांच्या प्रोत्साहनामुळे, की तुम्ही मराठी पदार्थ सोडू नका, आम्ही हेच खाण्यासाठी आम्ही तुमच्याकडे येतो चौरंगमध्ये, असं आम्हाला खूप जणांनी येऊन सांगितलं. म्हणजे लोअर परळची मी तुम्हाला आठवण सांगते, तिथे जेव्हा आम्ही म्हणजे जसं म्हटलं की आम्हाला काहीच अनुभव नव्हता, तर जेव्हा आम्ही लोअर परळला सुरू केलं तेव्हा आमच्याकडे काही पंजाबी डिश पण होत्या रेस्टॉरंटला आमच्या. आम्ही पावभाजी वगैरे हे सुद्धा पदार्थ तिथे ठेवलेले, कारण की आम्हाला असं वाटलं की तिकडे कॉर्पोरेट एरिया आहे, सो आणि लोक काय खायला येतील रेस्टॉरंटमध्ये आपल्याला माहिती नाही, सो एव्हरीथिंग शुड बी अवेलेबल ऑन द मेन्यू. पण आम्हाला हळूहळू काही लोकांनीच आम्हाला असं सांगितलं की तुम्ही नका ठेवू, तुम्ही फक्त महाराष्ट्रीयन पदार्थ, जी तुमची स्पेशलिटी आहे ना, ती तुम्ही ठेवा. कारण काय चौरंग आम्ही महाराष्ट्रीयन पदार्थांना रिलेट करतो आणि ते खाण्यासाठी म्हणून आम्ही तुमच्याकडे येतो स्पेशली. मग आम्हाला तुमच्याकडे येऊन पनीर नसतं खायचं, किंवा आम्हाला तुमच्याकडे मशरूम नसतं खायचं, किंवा रोटी नसते खायची. आम्हाला गरम गरम भाकरी, पिठलं भात, आमटी, शेंगा घातलेली आमटी, हे सगळे पदार्थ आम्ही खायला तुमच्याकडे येतो खास. त्यामुळे आम्हाला अजून प्रोत्साहन मिळालं की कदाचित आपण जे करत आहोत ते आपण करेक्ट लाईन वरती आहोत आणि लोकांपर्यंत आपण पोचतोय जाऊन. फक्त तिकडच्या जागेचा ड्रॉबॅक काय होता की ती जागा छोटी होती. आणि आम्ही तिकडनं ऍक्च्युली विचार पण नव्हता केला की आम्ही असं डायरेक्टली, आमचं स्वप्न होतं की पुढचं रेस्टॉरंट किंवा पुढचं समजा आपल्याला एखादा समजा एक अपॉर्च्युनिटी मिळाली तर आपण दादरमध्ये येऊ. पण जेव्हा 2023 साली म्हणजे 22 साली डिसेंबरमध्ये आम्हाला जेव्हा ही जागा मिळाली खरं तर आम्ही तेव्हा विचार सुद्धा नव्हता केला की आपल्याला म्हणजे जागाही मिळू शकते, आणि नाही आमच्याकडे तेवढं भांडवल होतं उपलब्ध. त्यावेळेला स्वामींचं नाव घेतलं आणि 10,000 रुपये होते खिशामध्ये फक्त. काय बोलतोय? हो, 10,000 खिशात होते. आणि भीतच आम्ही ह्या जे मालक आहेत त्या मालकांच्याकडे गेलो आणि मी त्यांना वस्तुस्थिती सांगितली की बघा, आमचं स्वप्न आहे दादरमध्ये हॉटेल सुरू करायचं, पण भांडवल आमच्याकडे आत्ता ॲट प्रेझेंट नाहीये तुम्हाला द्यायला, डिपॉझिट किंवा रेंट. पण आमच्या मालकांनी खूप चांगला सपोर्ट केला. खूप. आणि दुसरं महत्वाचं सांगायचं झालं तर त्यांनी आम्हाला नुसतंच जागा नाही दिली, सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी मदत केली आम्हाला. म्हणजे आजूबाजूचे जे लायसन्सेस असतील किंवा आजूबाजूचे काही
काही Permission. परमिशन्स काढायच्या असतात हॉटेलसाठी, तर त्याच्यासाठी पण त्यांनी खूप आम्हाला मदत केली. आणि आजतागायत भाड्यासाठी मदत फोन करतात. करत नाहीत आम्हाला, भाड्यासाठी फोन नाही करत. ते म्हणतात की विनय तू हॉटेल चालव आणि व्यवस्थित चालव, हॉटेलचं नाव झालं त्याच्यातच आम्हाला समाधान आहे. वा. म्हणजे त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. आणि खरं सांगायचं तर त्यांचा सपोर्ट होता ना, म्हणून आम्ही ही जागा घेऊ शकलो, मोठी जागा. आणि खरं सांगायचं तर आम्हाला तेव्हा सुद्धा आम्हाला लोअर परळचं जे आमचं रेस्टॉरंट होतं ते पहिलं होतं. आपण म्हणतो ना दॅट इज अवर फर्स्ट बेबी. तर आपल्याला असं वाटतं की आमच्या मनात खूप धाकधूक होती की ते आपल्याला बंद नाही करायचंय. पण तेव्हा आम्हाला, जेव्हा आम्ही दादरचं चालू केलं तेव्हा आम्हाला कुठेतरी लक्षात आलं की आत्ता आपली ही पोझिशन नाहीये की आपण दोन्ही रेस्टॉरंट्स एकत्र चालवू शकतो. सो आपण एकाच ह्याच्यावरती, एका जागेवरतीच आपण आता त्याला सीमित ठेवूया आत्ता पुरतं. कारण की आपल्याला अनुभव कमी आहे. 2-2 ठिकाणी घेतलं तर आपलीच ओढाताण होईल. आणि मग क्वालिटी, आपण जे म्हणतो ना की रेस्टॉरंटमध्ये लोक येतात कशासाठी, कारण का तुम्हाला क्वालिटी जपणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आपण ती ओढाताण करून जर क्वालिटीवरती कॉम्प्रोमाइज करत असलो तर त्याला काहीच मिनिंग नाहीये. पण त्याचंच मला वाटतं हे आहे की तो आम्ही जो निर्णय घेतला, आजही आमच्याकडनं लोअर परळवरनं, म्हणजे जी पूर्वी आमच्याकडे लोक तिथे यायची कमला मिलला, ती इकडे येऊन जेवून जातात. म्हणजे HDFC बँक म्हणा किंवा इंडसइंड बँक म्हणा, तिकडचे मोठे मोठे ऑफिसर्स वगैरे येऊन खास इकडे येऊन जेवून जातात आमच्याकडे. म्हणजे ज्या वेळेला लोअर परेल हॉटेल, ज्या वेळेला लोअर परेलमध्ये ज्या वेळेला आमचं होतं हॉटेल आणि ज्या वेळेला आता तिथून शिफ्ट होणार, हे थोडं एक महिनाभरापूर्वी सगळ्या गेस्टना, कस्टमरना कळत गेलं की नाही आता बाबा चौरंग हॉटेल शिफ्ट होणार दादरमध्ये. तर ते आम्हाला पर्सनली येऊन बोलायचे की काही तुम्हाला प्रॉब्लेम आहे का, भांडवल कमी पडतंय का, काय प्रॉब्लेम होतोय, काय त्रास होतोय तुम्हाला, आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला हेल्प करू, पण इकडून सोडू नका. तर आम्ही त्यांना सांगायचो की नाही सर, आम्हाला एक खूप छान आणि मोठी जागा मिळाली की जेणेकरून आम्हाला ब्रेक इव्हन पॉइंटला पोहोचायला आम्हाला खूप लवकर आम्ही जाऊन पोहोचू. तर ज्या वेळेला त्यांनी आमचं सगळं व्यवस्थित ऐकून घेतल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला, हा नंबर आहे, त्या नंबरला तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आणि अशा पद्धतीने आमची जर्नी दादरमध्ये सुरू झाली. सो मुळात तुम्हाला चांगली माणसं, खूप चांगली माणसं मिळाली. आणि ही फक्त स्वामींचीच कृपा आहे. खूप चांगली माणसं मिळाली आम्हाला, म्हणजे सुरुवातीपासून. आणि अजूनही म्हणजे मला असं एक दिवसही माझा जात नाही की ज्या दिवशी असं कोणतरी ओळखीचं म्हणजे हॉटेलमध्ये येऊन येऊनच आमची ओळख झालेली आहे की ते अगदी आम्हाला असं घरातल्यासारखं समजतात की काय विनय, काय मधुरा, कशी दिसली नाहीस तू 2-4 दिवस, कुठे होती, असं म्हणजे अगदी असं घरातल्यासारखं येऊन आमच्याशी बोलतात, गप्पा मारतात. पण ही ओळख आमची पहिल्यापासून नाही, आत्ता म्हणजे तिथपासून आम्ही चौरंग चालू केलं तिथपासूनची ओळख आहे. पण असं वाटतं ना की वर्षानुवर्ष आम्ही एकमेकांना ओळखतोय, त्या फॅमिलीजना सुद्धा. मला ना एकंदरीत तुमच्याकडे बघून, आणि तुम्हाला आता मी अनेक महिने ओळखते, आता जवळून आपण एकत्र काम करतोय एकमेकांबरोबर, तर मला असं वाटतं तुम्ही फक्त व्यवसाय करत नाही तर तुम्ही माणसं सुद्धा खूप जोडता. प्रयत्न करतो नक्कीच. आणि त्याच्यामुळे व्यवसायात सुद्धा तुम्हाला खूप हेल्प होते. पण तरी सुद्धा मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन की आता जसे तुमच्याच सारख्या आणखीन खूप जण असतील ज्यांना नवीन रेस्टॉरंट चालू करायचं, ह्या व्यवसायात यायचंय, तेव्हा भांडवल कुठल्या पद्धतीने जमा करायचं असतं, किंवा पहिले काही 4-5 स्टेप्स काय असतात, तुम्ही नवीन मुलांना काय सांगाल? पहिलं, तुम्हाला जर समजा रेस्टॉरंट जर समजा सुरू करायचं असेल तर तुमच्याकडे एक इच्छाशक्ती पहिले पाहिजे की तुम्ही रेस्टॉरंट चालू करणार आहात आणि तुम्ही स्टाफ वरती डिपेंड न राहता स्वतः तुमच्याकडे काय कला आहे का जेवण बनवण्याची, हे खूप महत्वाचा रोल प्ले करतो ज्या वेळेला आपण रेस्टॉरंट चालवतो. कारण नुसतंच जेवण छान देणं हे महत्वाचं नाहीये, A to Z सगळं पाहणं, म्हणजे ओपनिंग स्टॉक पासून क्लोजिंग स्टॉक पर्यंत पाहणं, हे तुम्हाला जातीने लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही हॉटेलमध्ये तुम्ही सक्सेस नाही होऊ शकत. नुसतं भांडवल उभं करून तुम्ही हॉटेल एक 3 वर्ष रन करू शकता, पण नंतर तुम्ही सर्व्हाइव्ह नाही करू शकत. जर समजा तुमच्याकडे एक चांगला स्टाफ
आणि ते तुम्ही केलेलं ट्रेन, तुम्ही ज्या वेळेला त्या माणसानं ट्रेन करता की अशा पद्धतीचं जेवण झालं पाहिजे, त्यावेळेला तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता. करेक्ट. जसं आपण म्हणजे एक उदाहरण देते मी. जसं आता फॉरेन कंट्रीजमध्ये आपण बघतो, तुम्ही पण खूप ट्रिप्स करतच असाल, तर तिकडे रेस्टॉरंट जे असतात ना ते शेफसाठी ओळखले जातात. बरोबर आहे. बरोबर. इकडे इंडियामध्ये ना कल्चर आपलं थोडं वेगळं आहे. इकडे आपण म्हणतो की जो पैसा लावेल, मोठं हॉटेल उभं करेल त्याचं हॉटेल, तर तसं नसतं. तर मला सुद्धा हे खूप नंतर म्हणजे मला हा विचार पटला की रेस्टॉरंट हे शेफसाठी आणि त्यांनी केलेल्या रेसिपीजसाठी ओळखलं जावं. म्हणजे आज आम्ही सांगू शकतो की जे काही पदार्थ आम्ही करतो ना ते आम्ही स्वतः किचनमध्ये उभं राहून बनवू शकतो, बनवतो सुद्धा. आणि गरज आम्ही बहुतेक वेळेला आम्ही आमच्या किचनमध्ये असतो, बाहेर नसतो. बाहेर कसं आहे, कारण काय रेस्टॉरंट चालवायचं म्हटलं तर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तुमची रेसिपीज आणि तुमच्या चवी, म्हणजे जी तुम्ही डेव्हलप केलेली रेसिपी आहे ती तशीच्या तशी एव्हरी डे तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता आली पाहिजे. सो या सगळ्या रेसिपीज तुम्ही दोघांनी डेव्हलप करेक्ट. हो, दोघा जणांनी डेव्हलप केलंय. कुठे आमच्याकडून चुका पण झालेल्या आहेत, तर जोपर्यंत आमचं मनाचं समाधान आमचं होत नाही तोपर्यंत ते फायनल प्रॉडक्ट येत नाही अजूनही. आणि आमचा खूप असा म्हणजे सॉरी मी याला कट करते, सॉरी, की आमचा असा खूप म्हणजे इव्हन विनयचा पण असं खूप हे असतं की आपण स्वतः इकडे बनवलं पाहिजे सगळ्या गोष्टी, आणि त्याला महत्व आहे. म्हणजे तो तुम्हाला सांगेलच की आम्हाला खूप लोक येऊन विविध पदार्थ, तुम्हाला माहिती आहे की बहुतेक ठिकाणी भरपूर गोष्टी आउटसोर्स केल्या जातात. तर आमचा असा एक हे होता की नाही, आपण सगळं इनहाऊस बनवू शकतो का, त्याच्यासाठी आपल्याला मेहनत किती घ्यावी लागेल, या सगळ्याचा अभ्यास करून नंतर आम्ही ठरवलं की नाही, काही झालं कितीही ॲडिशनल मेहनत घ्यावी लागली तरी प्रत्येक गोष्ट ही आपली आपण इनहाऊसच बनवायची, काही झालं तरी. खूपशा वेळेला असं झालंय की मी असंच पहिलं, ज्या वेळेला हॉटेल आमचं 11 वाजता चालू होतं, आम्ही एक 10-10:30 वाजता येऊन बघतो, सगळं निरीक्षण करतो, काय कशा पद्धतीने चालू आहे हॉटेल, काय अगोदरचं प्रिव्हियस काही कंप्लेंट्स आहेत का, त्यासाठी आमचं पहिलं असतं व्हिजिट फर्स्ट. तर खूपशे वेंडर्स आमच्याकडे येतात आणि ते सांगतात की आमच्याकडे अळूचा उंडा आहे. कारण आता काय झालंय, लोकांना ना करायला कंटाळा आलेला आहे, लोकांना करायचं नाहीये. लोकांना कसं आहे माहितीये, आउटसोर्स करून त्याच्यात जो काही 20-30%, 50% प्रॉफिट मार्जिन मिळेल त्याच्यात ते समाधानी आहेत. पण आमचा दृष्टिकोन हा खूप वेगळा आहे. आमची चव, आम्ही बनवलेली चव ही माणसांपर्यंत जाऊन पोचली पाहिजे, ह्याच्यात आम्हाला जास्ती आनंद वाटतो. तर आमच्याकडे खूपशे वेंडर्स आमच्याकडे येऊन एक अळूचा उंडा घेऊन येतात, कोण बासुंदी रेडीमेड घेऊन येतं, कोण खरवस घेऊन येतं, कोण अजून पुरणपोळ्या घेऊन येतं. आम्ही ज्या वेळेला त्यांना सांगतो की आम्ही स्वतः बनवतो, ह्याच्यावरती त्यांना विश्वासच बसत नाही. त्यांना असं वाटतं की नाही, तुमच्याकडे अजून कोण दुसरा वेंडर असेल ना तर तुम्ही त्याचं प्राइस लिस्ट आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यात एक 2-3 रुपये कमी करून आम्ही तुम्हाला तो प्राइस कोट करू. पण आम्ही ज्या वेळेला त्यांना स्ट्रिक्ट नाही सांगतो, ह्याच्यावरती त्यांना विश्वास बसत नाही. तेव्हा पण विश्वास नाही बसत. ज्या वेळेला त्यांना कुकर मधला काढून अळूचा उंडा काढून दाखवतो त्यावेळेला त्यांना विश्वास बसतो. आणि मी त्यांना नेहमी सांगतो की नाही, आम्ही स्वतः गोडा मसाला आम्ही स्वतः बनवतो, बासुंदी आम्ही स्वतः बनवतो. हेच मेहनत आम्ही जी करतो ती आता आम्हाला एक खूप छान माणसांपर्यंत जाऊन आपलं हॉटेलचं नाव एक पोचतंय असं बोलायला हरकत नाहीये. लोक सांगतात की चौरंग हॉटेलमध्ये यायला पाहिजे. आणि खूपशा वेळेला म्हणजे कोणाला माहित पण नसतं की आम्ही एक ओनर आहोत. आम्ही आजूबाजूला फिरत असतो हॉटेलच्या, तर लोक सांगतात की लहान लहान मुलं रडतात की इकडे येतात, आई मला वरण भात पाहिजे. तर त्यावेळेला ते सांगतात, आई सांगते की अरे तुला घरात नाही खायचंय वरण भात, इकडे येऊन तुला वरण भात खायचंय. अशा पद्धतीने त्यांचं डिस्कशन चालू असतं. तर त्यावेळेला आम्हाला खूप बरं वाटतं की आम्ही एक छान चव देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण मी तुला तेच सांगणार होते मगाशी सुद्धा की
तुमच्याकडे जे मिळतं ना ते आपल्या घरात बनतं. करेक्ट. हा हो. पण आपण म्हणतो ना की मी नेहमी लहानपणी आईला सांगायचं ए छान झाले आई पण हॉटेल सारखं नाही झालंय. सो वरण भात तुमच्याकडे मिळतो पण त्याच्यात एक काहीतरी वेगळी हॉटेलची चव असते. वेगळी अशी हॉटेलची चव नसते. म्हणजे कसं वरण भात असतं, घरी सुद्धा खायला मिळतो पण वरण-भात- इकडचा वरण भात वेगळा हो, असतो. वेगळा आहे. खरंच वेगळा बघा असतो. कसं आहे की काय माहित नाही, कदाचित वास्तूचं प्रेम आहे आमच्यावरती की आम्ही वरण भात जो आहे तो घरात जसा बनतो तशाच पद्धतीने बनतो. अच्छा. बरोबर. ऍक्च्युली खरं सांगायचं तर जसं लग्नात वरण बनवतात म्हणजे आपण गोड वरण गोडं म्हणतो वरण. त्याला, तशा त्याच्यात पद्धतीने थोडासा गुळ, हम्म. थोडस मीठ आणि हळद, हिंग, बास, बाकी काही नाही. अगं पण ते मी घरात पण बनवते पण इकडचं जास्ती छान इकडचं छान लागतं. कधी कधी असं असतं ना, हा. त्या निमित्ताने चौरंग हॉटेलमध्ये येणं होत असेल. भाजणी वडे आज मी मागून खाल्ले भाजणी वडे कारण मी घरी सुद्धा बनवते पण इथलं वेगळे लागतात. सफेद तीळ, गोडा मसाला आम्ही स्वतः करत असल्या कारणाने हा, हा. त्याची जी चव जी आहे ती इन्हान्स होते हम्म, त्या पदार्थात. हम्म, आणि त्याबरोबर एक थंडगार दही हम्म, हम्म, भाजणी वड्याबरोबर, हे कॉम्बिनेशन ज्या वेळेला मॅच होतं हम्म. त्यावेळेला समोरचा माणूस ऍप्रिशिएट करत होते. अच्छा असं म्हणतात की ह्या बिझनेसमध्ये तुमच्या रेस्टॉरंट बिझनेसमध्ये फूड इंडस्ट्रीमध्ये 100% प्रॉफिट असतो. तुम्ही काय सांगाल? 15%. 100 वरून डायरेक्ट 15%. ऍक्च्युली कसं आहे माहितीये की म्हणजे आपण म्हणतो ना Wastage खूप जास्त ग्रास इज असतं. ग्रीनर On the ऑन other अदर side. साइड Yeah. असं असतं. आपण म्हणतो ना की आपण ज्या दुसऱ्यांचं बघतो तेव्हा आपल्याला खरंच छान छान सगळं वाटत असतं. पण सगळं जर कारण काय बऱ्याच गोष्टी असतात रेस्टॉरंट म्हटलं की तुम्हाला तुमचं फिक्स कॉस्ट असते म्हणजे जी तुमची रेंटल कॉस्ट आहे, स्टाफ रूम आहे त्याचं रेंट्स आहे, स्टाफची सॅलरी आहे सगळ्या, त्याच्यानंतर तुमचं फूड कॉस्ट आहे बेसिक, आणि त्याच्यानंतर फूड जे वेस्टेज होतं त्याची कॉस्ट असते. तर ही सगळी कॉस्ट जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो आणि आपले मंथली एक्सपेन्सेस ओव्हरहेड्स काही असतात, रिपेअर मेंटेनन्स खूप लागतो कारण की आपले सगळे इलेक्ट्रॉनिक्स असतात, फ्रीज असतात मोठे मोठे, कधी कोणतं काही होऊ शकतं कशालाही, सो रिपेअर मेंटेनन्स कॉस्ट सुद्धा खूप लागते. त्याच्यानंतर आपण जे रेस्टॉरंट मध्ये पण बसतो म्हणजे जी आपली सिटिंगची जागा असते तिथे आपल्याला सारखा मेंटेनन्स करायला लागतो. सो ह्या सगळ्या कॉस्ट जेव्हा आपण बघतो कॅल्क्युलेट करतो तेव्हा आपल्याला त्यावेळेला असं होतं की 15 नॉर्मली 25% पर्यंत व्हायला पाहिजे. पण ह्या सगळं दर वाण्याचा दर जो असतो तो पुढे पाठी होतो, भाजीचा दर पुढे पाठी होतो, सॅलरी इन्क्रीमेंट पुढे पाठी होते, इलेक्ट्रिसिटीचं बिल थोडंसं जरा इन्क्रीमेंट होतं. हा सगळं ओव्हरऑल कॅल्क्युलेशन करता आम्ही एक 15% हा आमचा ब्रेक वन पॉईंट पर्यंत आम्ही पोहोचतो. 25% झालं तर चांगलंच आहे, पण 15% आत्ताच सध्याचा व्हायला पाहिजे रेशो आहे कारण कॉम्पिटिशन पण आहे बाजूला. हा सगळा ओव्हरऑल बघता 15% हा आमचं आहे कॅल्क्युलेशन. अच्छा पण मग तुम्ही जे ठरवलेलं आहे मे बी तुमचं बेस्ट इन्कम सपोज आजचं दिवसाचं 10 रुपये असेल तर दर दिवशी तेच इन्कम होतं असं नाही, कधी झालं 5 रुपये तर मग काय करता तुम्ही? म्हणजे आम्ही प्रे करतो की दुसऱ्या म्हणजे बॅकअप प्लॅन काय असतो? आम्ही प्रे करतो की दुसऱ्या दिवशी 15 रुपये व्हायला पाहिजे. हा आमचा बॅकअप प्लॅन आहे. त्यासाठी मार्केटिंग जनरली ते ऍक्च्युली जनरली कसं असतं की आपण एका दिवसाचा रेशो न पकडता जनरली वी पुट इट लाईक 30 days रेशो, की आपण एक ॲव्हरेज पकडतो की 30 दिवसामध्ये आपला जर म्हणजे आपण जर एक आपण म्हणत असो की आपल्याला 8 to 10% ग्रोथ आपण बघत असो एव्हरी इयर, आय एम टॉकिंग अबाउट, सो आपण एक पकडतो की समजा आपला एक ह्या महिन्याला एवढा सेल झालाच पाहिजे म्हणजे होतोय, पुढच्या महिन्याला त्याच्यामध्ये एक समजा 1-2% ग्रोथ आहे, फेस्टिव्ह सीझन सोडून सांगते मी. सो देन दॅट वी कॅल्क्युलेट एव्हरी मंथच्या हिशोबाने, कारण की एव्हरी डे तर कॅल्क्युलेट करणं थोडंसं जसं आपण म्हणतो ना की आपण नाही सांगू शकत एव्हरी डेचा हिशोब आपण नाही लावू शकत. करेक्ट एव्हरी डेचा हिशोब लावणं खूप डिफिकल्ट आहे. सो वीकली और बाय वीकली और मंथली आपण जे टार्गेट्स ठेवतो ते टार्गेट अचीव करणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि ते कुठल्या पद्धतीने अचीव केले जातात टार्गेट्स? आता चौरंगाचं जर मी उदाहरण घेतलं तर खरं सांगू की आम्ही खूप जास्त मार्केटिंग म्हणजे जर आपण म्हणतो की सोशल मीडियावरती मार्केटिंग किंवा हे करत नाही खरं सांगायचं तर, कारण काय आम्हाला खरंच लोकांचं खूप प्रेम
इथे चौरंगला मिळतं आहे. आमच्याकडे आम्हाला खरंच असं वाटत नाही आता तरी, म्हणजे आमची ग्रोथ आम्ही जी बघतोय की एव्हरी इयर आपल्याला एक साधारण 8 to 10% ग्रोथ मिळाली पाहिजे, ती आम्हाला व्यवस्थित मिळते. आणि त्याचं कारण हे आहे की आम्ही पण खूप जास्त मार्केटिंग करत नाही. ह्याचं कारण हे आहे की आपल्याला ते मॅनेज व्हायला पाहिजे. कारण काय कधी कधी असं होऊ शकतं की एक्सेस मार्केटिंगमुळे जर अनएक्सपेक्टेड क्राऊड आला आणि इफ वी आर नॉट प्रिपेअर्ड टू सर्व दॅट काइंड ऑफ अ क्राऊड, मग त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. ओके, सो आम्हाला असं वाटतं की आम्ही सुद्धा हळूहळू ग्रो करतोय, कारण की आमच्याकडे तेवढा अनुभव नाहीये. आम्ही हळूहळू ग्रो करतोय, तसेच आमचे कस्टमर बेस पण हळूहळू ग्रो होतोय. तरच आपण त्यांना पूर्णपणे सॅटिस्फाय करू शकतो. बरोबर. आणि ती जर्नी हळूहळू केल्यामुळेच आपण पुढे, म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या एंड गोलला व्यवस्थित पोहोचणार आहोत. तर आम्हाला खूप लोक असं म्हणतात की तुम्ही म्हणजे अजून थोडं मार्केटिंग करा, क्राऊड अजून येईल. पण आम्ही म्हणतो की ते जे आपण म्हणतो ना माउथ पब्लिसिटीने येणारं जे क्राऊड आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे रेस्टॉरंटसाठी बेसिकली. मग इथे ही जी जागा आहे, इथे आतली जी जागा जिथे आपण बसलोय आणि जी बाहेरची, टोटल सीटिंग कितीच आहे? टोटल सिटिंग आहे 54चं. आणि आतमध्ये जी जागा आहे तिथे एक छोटं सण साजरा करू शकतो कुटुंब, म्हणजे केळवण, बरोबर, डोहाळे जेवण असेल, त्यासाठी आम्ही व्यवस्थित इथे त्यासाठी सुद्धा ही जागा उपलब्ध आहे. पंगत करू शकतो. एक 25 जणांची प्रॉपर पंगत होते. ओके. आणि ऑलरेडी बुकिंग्स नोव्हेंबरच्या झालेले आहेत. अरे वा. आमच्या ओके. त्यामुळे लोकांना माहिती आहे की इकडे 20-25 माणसांचं होतं, त्याच्यामुळे घरामध्ये करण्यापेक्षा लोक इकडे बुक करतात. 4 तासासाठी आम्ही हॉल देतो हा. अच्छा. आणि सकाळी एक 11 ते एक 3 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी एक 6 ते 10 वाजेपर्यंत असं हॉलसाठी टायमिंग आहे. तर आलेल्या माणसाला एक स्वागत पेयापासून विड्याच्या पानापर्यंत आम्ही सर्व्हिस देतो. हो, अगदी गजरे जे बायका येतील त्यांना, त्याच्यानंतर औक्षणाचं ताटाभोवती म्हणजे चांदीचा ताटवरतीचा सेट असतो, त्याच्याभोवती फुलांचं आणि आपलं मोत्यांचं महिरप असं एक आपण देतो करून. आणि म्हणजे केळवण वगैरे हे तर कार्यक्रम झालेच, म्हणजे केळवण व्याही भोजन होतं किंवा 60वा 75वा वाढदिवस लोक सेलिब्रेट करतात, हे तर कार्यक्रम झालेच. पण काही गेल्या 2 वर्षातला असा अनुभव आहे की लोक म्हणजे आता तुम्हालाही माहिती आहे की कोर्ट मॅरेजचं पण प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर लोक कोर्ट मॅरेज करून इकडे फॅमिली सेलिब्रेट करायला येतात पुढे, की एक घरगुती कार्यक्रम त्यांचा, जेवण वगैरे बाहेर असं म्हणून ते इथे येतात. असे 2-3 फंक्शन आम्ही केले. पुढच्या महिन्यात सुद्धा आमच्याकडे तसं फंक्शन आहे. कमाल कमाल. पण मला असं खरंच वाटतंय की तुम्ही जास्ती जाहिरात करा, म्हणजे जास्ती लोकांपर्यंत एक क्वालिटी, म्हणजे ही जी तुम्ही क्वालिटी सर्व करता ना, ती जास्ती लोकांपर्यंत पोहोचेल. आमच्याकडे आता जो कुटुंब आमच्याकडे येतो जेवायला, ते 30 दिवस आपल्या महिन्याचे आहेत. तर 4 दिवस जर सुट्टीचे वगळता 26 दिवस माणूस जेवायला येतात. 26 दिवस एकच कुटुंब येतो, जेवतात, ते एन्जॉय करतात. त्यांना असं वाटतं की घरातच आम्ही जेवलेलो आहे. येतात, जेवतात, स्माइल छान असते त्यांच्या चेहऱ्यावरती. आणि असं म्हणतात ते की अन्न हे पूर्ण ब्रह्म. हो, अगदी. म्हणजे खरं सांगायचं ते जे लोक रिपीट कस्टमर्स, हा जो बेस आहे हा खरंच आम्हाला खूप छान मिळालाय इथे दादरमध्ये. आणि खरंच लोक खूप अगदी आवर्जून, म्हणजे अगदी आमचं बुधवारी बंद असतं रेस्टॉरंट, त्या दिवशी सुद्धा लोकांचे फोन येतात की चालू आहे का हॉटेल वगैरे, ह्या विचारणा करण्यासाठी. तर आम्हाला असं वाटतं की आम्ही हळूहळू, म्हणजे जसं आपल्याला हवं, जसं आम्हाला हवंय की आपल्या चवीमुळे आपली ओळख व्हावी मार्केटमध्ये, तर तसं आपण लोकांपर्यंत हळूहळू जाऊन पोचतोय. आणि आम्ही म्हणू शकतो की अजून आम्ही खूप लहान आहोत, म्हणजे आम्हाला अजून चौरंग हे नाव, म्हणजे चौरंग हा ब्रँड चालू करून आम्हाला अजून 2-3-4 वर्ष आता होत आहेत. आय थिंक 2021 मध्ये चालवलं होतं, 4 वर्ष आता कम्प्लीट होतील ओव्हरऑल. दादरमध्ये येऊन आता आम्हाला 2.5 वर्ष पूर्ण झाली. सो आम्ही अजून खूप लहान आहोत. रेस्टॉरंट इंडस्ट्री जर आपण ओव्हरऑल बघितली तर
खूप मोठे मोठे ब्रँड्स आहेत जे खूप म्हणजे 50-75 वर्ष रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये आहेत. सो मला असं वाटतं की हे रेस्टॉरंट हे असा एक बिझनेस आहे ना की तो हळूहळू तुमच्या चवीमुळेच तुम्ही लोकांपर्यंत जाऊन पोहोचणार मला एक खूप महत्वाचा, चवीवरून मला आठवलं, एक खूप महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. ही जी चव मेंटेन आपण करतो ती तुम्ही दोघं जण तर मॉनिटर करताच, पण हा जो स्टाफ असतो ना, किचन मधला स्टाफ, शेफ्स, सू शेफ्स वगैरे, तर ते जर का बदलले तर चव बदलू शकते. तर तुम्ही स्टाफ मेंटेन कसा करता, स्टाफ सिलेक्ट कसा करता? कारण मी तुमचा स्टाफ सुद्धा बघतेय, अतिशय वेल मॅनर्ड आहे, वेल बिहेव्ड आहे, खूप चांगली, म्हणजे खूप प्रेमाने सर्व करतात. तर हा एस्पेशली किचन मधला स्टाफ तुम्ही कसा मेंटेन करता? आम्ही ज्या वेळेला इंटरव्ह्यूला आमचं म्हणजे हा स्टाफ ज्या वेळेला इंटरव्ह्यूला येतो की त्यावेळेला आम्ही त्यांचं बॅकग्राऊंड पहिलं चेक करतो की ते एक्झॅक्ट कुठल्या क्षेत्रात आहेत बाबा, की त्यांनी कुठे पंजाबी पदार्थ पासून सुरुवात केली आहे का त्यांचं कोकणातून आलेले आहे, त्यांचे एक्झॅक्ट हाताची चव काय, मूळ चव. मग आम्ही त्यांच्याकडून ट्रायल्स घेतो आणि ट्रायल्स घेतल्याच्या नंतर आम्हाला ज्या वेळेला कळतं की नाही ह्याचा हात तिखटाकडे आहे, मग आम्ही त्याला हळूहळू कंट्रोल ठेवतो आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना हळूहळू पदार्थ, आम्ही जे पदार्थ दुसरे पदार्थ, जसं मी मगाशी म्हटलं की आमचे रेसिपी सेट केलेले आहेत. सो आमच्याकडे उद्या आचारी जरी बदलला तरी आपलं जेवणाचं जे प्रमाण आहे तेच ठरलेलं आहे सगळं, की कोणत्या रेसिपीमध्ये काय गोष्टी किती प्रमाणात वापरायच्या आहेत. सेम टू सेम रेसिपी आपण जर का फॉलो केली तर दोन बायकांच्या वेगवेगळ्या बनवू शकतात. म्हणजे चवी, म्हणजे हाताची एक चव आपण म्हणतो ना, बरोबर ती असते, तसं हलत नाही काही. नाही ऍक्च्युली कसं होतं ना, कारण मी स्वतः इतके महिने जेवते, जराही हल्लेली नाहीये. नाही कसं असतं, थोडाफार फरक पडतो. जो 26 दिवस माणूस जेवतो ना त्याला फरक जाणवत होतो पटकन असा हलकासा, पण जो असं एकदम स्लाइटली तो जाणवतो, असं काही पूर्ण जाणवत नाही. कारण आमचं तेच लक्ष असं असतं की जर समजा तो मसाले भात जर समजा चुकला, दररोजच्या सारखा बनला नाही, तर आम्ही तो मसाले भात देत नाही, सर्व करत नाही तो मसाले भात. मग तो कितीही क्वांटिटीचा असून देत, 1 किलोचा असून देत किंवा 1.5 किलोचा असून देत, तो आमचा पोर्शननी जो येतो प्रत्येक. आणि कसं होतं की हळूहळू आपण म्हणतो ना की एका घरात जेव्हा तुम्ही येता आणि तिकडच्या सवयी तुम्ही आत्मसात करता, तर जसं आपल्या शेफचं पण तसंच आहे. म्हणजे आमच्याकडे बदलत जरी असतील शेफ तरी पण जेव्हा ते इथे येतात त्यांना कळतं की ह्यांना म्हणजे ह्यांची ही रेसिपी आणि ह्यांना अशा प्रकारचं जेवण लागतं. ओके, सो पहिले 1-2 दिवस त्यांचाही हात पुढे मागे होत असेल, तिखटाला मिठाला होतोच, पण हळूहळू जेव्हा त्यांना कळतं की ह्यांना अशी चव एक्सपेक्टेड आहे आणि आम्ही त्यांना माहिती की आम्ही इन्स्पेक्ट करतोय प्रत्येक गोष्ट आणि आम्ही स्वतः जाऊन त्यांना दाखवतो की ही रेसिपी कशी बनवायची आहे. पहिली स्टेप ही असते की ही कशी बनवायची आहे, किंवा जे आमचे ट्रेंड आचारी आहेत त्यांना दाखवतात. त्याच्यामुळे काय होतं की 2-3 दिवस हा प्रॉब्लेम झाला तरी 1 आठवड्याभरानंतर तो सुद्धा माणूस त्या चवीमध्ये रुळतो. त्याला हळूहळू समजायला लागतं की आपल्याला कोणत्या प्रकारची चव द्यायची आहे पुढे. चव बदलत नाही ह्याचं मूळ कारण आहे की आम्ही प्रत्येक दिवशी सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र असे 4 वेळेला आम्ही स्लॉट मध्ये आम्ही जेवण बनवतो, खूप स्मॉल क्वांटिटीमध्ये. सकाळी आम्ही जेवण बनवून आम्ही दुपारी सर्व करत नाही किंवा संध्याकाळपर्यंत तेच आम्ही घेऊन जात नाही. त्याच्यामुळे स्मॉल क्वांटिटीमध्ये जेवण करत असल्याकारणाने फ्रेश बनतं आणि एक आपल्याला अंदाज येतो की हे पदार्थ एवढ्या पद्धतीनेच करायचे आहेत. त्यामुळे जी चव जी आहे ना ती एक छान मेंटेन राहते आणि पदार्थ खराब पण नाही संध्याकाळपर्यंत. नाहीतर कधी कधी आंबूस असा वास येऊ शकतो, तर गरमी पण आहे. तर हा सगळा अंदाज घेता आम्ही स्ट्रिक्ट आतमध्ये सांगितलेलं आहे की शॉर्टकट वापरायचा नाही. जो आहे ते वेळ लागला तरी चालेल, मेहनत लागली तरी चालेल, कस्टमर थांबायला तयार असतो 20 ते 25 मिनिटं, पण त्यांना छान जेवण गेलं पाहिजे. हा आमचा हट्टहास असतो आणि ह्याच्यामुळेच आणि 4 जण 5 जण एक चौरंग हॉटेलला ओळखतात. आणि चुका होतात आमच्याकडनं, असं नाहीये की चुका, तर आपण म्हणतो जेवण म्हटल्यानंतर थोड्याफार इकडे तिकडे चुका होणारच आहेत, पण आमचा दृष्टिकोन हा असतो की आपण प्रत्येक चुकीतनं काहीतरी शिकलं पाहिजे आणि ती लगेच सुधारणा करून घेतली पाहिजे. त्या बाबतीत क्वांटिटीचा अंदाज कसा घेता तुम्ही? एक सण बघून
किंवा शनिवार रविवारचा एक अंदाज बघून. की तुम्हाला कसं आतापर्यंत आता 4 वर्ष झाली ना, आता तर साधारण, हो. डेफिनेटली कळलं असेल थोडंफार. पण सुरुवातीला तुम्ही थोडंफार अंदाज कसा नाही नाही घ्यायचा? अजूनही ते म्हणजे असं आहे ना की आज जर समजा एक आपण प्रेडिक्शन केलं की एवढ्या माणसांचा आपल्याला स्वयंपाक करायचा आहे तर तो अंदाज चुकतो. त्याच्यामुळे असं आहे की जे थोड्या प्रमाणात केलं ना तरीही ते चालेल. आणि एक वेळ जे गेस्ट येतात त्यावेळेला आम्ही त्यांना नाही सांगतो, ते हिरमुसतात की आम्हाला जेवण नाही मिळालं इकडे, पण तेच एक वेळ चालेल. पण उगीच काहीतरी करायचं म्हणून ते करायचं तसं आमच्याकडे टीम मध्ये नाहीच. ते जेवण जे आहे ते व्यवस्थितच गेलं पाहिजे. आणि नाही एक वेळ क्लोजचा बोर्ड लागला तरी चालेल 10:30 वाजता. आमचं 11 ते 11 वाजेपर्यंत हे आमचं हॉटेलचं टायमिंग आहे. कधी कधी 10:15 वाजताच आमचा क्लोजचा बोर्ड लागतो. तर गेस्ट येतात, ज्या वेळेला ते येतात आल्याच्या नंतर अहो थोडं वरण भात तरी आम्हाला मिळेल का, तर आम्ही त्यांना सांगतो की नाही सर संपलाय. याच्यावरती ते म्हणतात की बनवा ना. मी म्हणालो नाही होऊ शकत तसं. तर ज्या वेळेला आम्ही त्यांना समजावून सांगतो त्यावेळेला मग त्यांना पण जरा बरं वाटतं की नाही उगीच मला ते असं फास्ट फॉरवर्ड मध्ये नाही करायचं आहे. ऍक्च्युली त्याचा मेन फरक काय आहे, आपण जर बघितलं ना तर आपले कोणतेही म्हणजे मराठी पदार्थ आपण जेव्हा बघतो ना तर हे कोणतेही पदार्थ ग्रेव्ही बेस्ड नसतात की मी आधी ग्रेव्ही बनवून ठेवली आणि मला फक्त प्रिपेअर करून द्यायचं आहे समोरच्या कस्टमरला, असे नाही आहेत. आपले सगळे पदार्थ जे आहेत ते वाटणाचे पदार्थ असतात. ते तुम्हाला सकाळी शेल्फ लाईफ त्याची कमी असते. खूप कमी असते. तुम्हाला ताजे बनवायला लागतं. म्हणजे एव्हरी डे आपण समजा आता भरली वांगी म्हटलं तर भरली वांगीचं जे खोबऱ्याचं वाटण आहे ते एव्हरी डे आपण सकाळी प्रिपेअर करतो ताजं. नाहीतर दुसऱ्या दिवशी त्याची चव तशी लागणार नाही त्या खोबऱ्याची, त्याची चव उतरून जाते. ते टाकून देता तुम्ही? आम्ही दुसऱ्या दिवशी कोणतेही पदार्थ वापरत नाही. म्हणजे सकाळी वेगळं जेवण बनतं, संध्याकाळचं वेगळं. संध्याकाळी उरलेलं जेवण आम्ही काही लोकांना वाटून टाकतो, जे लोकांना हवं असतं ते लोक येऊन घेऊन जातात, नाहीतर ते आम्ही म्हणजे डिस्पोज करतो. पण जसं आता आपण म्हणतो ना की काही ह्या वर्षांच्या अनुभवावरनं आम्हाला पण एक साधारण कळतं की किती जेवण आपल्याला लागणार आहे आणि त्याच रेशोमध्ये आपण ते प्रिपेरेशन करतो जेणेकरून खूप जास्त वेस्टेज पण होऊ नये त्या जेवणाचं. आणि जसं ह्या मगाशी म्हणाला की आपले जे पदार्थ आहेत, कोणताही पदार्थ जर बनवायला घेतला तर त्याला कमीत कमी पाऊण तास किंवा 1 तास लागणार आहे. जसं मसाले भात म्हटलं, भरली वांगी म्हटलं तर एक आम्ही हे ठरवलेलं आहे की साधारण 9-9:30च्या नंतर जर आपल्याला असं वाटलं की पदार्थ संपत आले तर रात्री तर क्लोज करणं इज बेटर दॅन प्रिपेअरिंग द फूड. तर त्याच्यामुळे ना मला असं वाटतं की तुमच्या ग्राहकांचा जास्ती विश्वास बसतो तुमच्यावर. नाही म्हटलं हो विश्वास बसतो आणि लोक हक्कानी एक 8 वाजताच फोन करून सांगतात आम्ही येतोय. म्हणजे त्यांना ते एक थोडं आम्हाला पण एक प्रिपेअर्ड राहतो, मेंटली प्रिपेअर्ड राहतो की हे 6 जण येत आहेत किंवा 8 जण येत आहेत. तशा पद्धतीने आम्ही रेशो बघून आम्ही आमच्या आचार्यांना सांगतो की एवढं बाबा अजून एक 15 माणसांचा स्वयंपाक अजून झाला पाहिजे. तर तशा पद्धतीने स्वयंपाक होतो. मग त्यावेळेला एक 10:30-11 वाजेपर्यंत 11:30 वाजेपर्यंत हॉटेल थोडं जरा लेट झालं तरीही चालेल. आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे हळू, जसं मी म्हटलं की अनुभव नसल्यामुळे आणि आम्ही अनुभव घेण्याच्या स्टेजमध्ये आता आहोत ह्या सगळ्या गोष्टींचा. त्याच्यामुळे काही गोष्टी आम्ही पण शिकतोय अजून की जसं आपण म्हणतो ना कॅल्क्युलेशन म्हणा, तर तुम्ही म्हणालात की एकदम परफेक्ट आम्हाला हे अजून नाही समजत. कधी कधी आमचं चुकतं कॅल्क्युलेशन. कधी कधी आम्ही जेवण बनवून ठेवलेलं असतं समजून की आज आपल्याला कस्टमर येऊ शकतं, पण त्या दिवशी काहीच होत नाही. होतं असं डेफिनेटली होतं. आणि मला वाटतं हाच एक आपण म्हणतो ना रेस्टॉरंट बिझनेस आपण म्हणतो ना की कठीण ह्यासाठीच आहे की ह्या गोष्टी तुम्हाला शिकायला खूप वर्ष ह्या बिझनेसमध्ये द्यावी लागतात. की फक्त तुम्ही पैसा उभा करून ते होण्यासारखं नाही आहे. तुम्हाला स्वतःला तिथे उभं राहून काम करणं आणि काम बघणं हे खूप गरजेचं आहे. मस्त माहिती दिली तुम्ही. पण ती चौरंगबद्दलची मला मधुरा तुझ्या घरच्यांबद्दल माहिती नाही आहे. मला ऑफकोर्स विनयच्या घरचे सगळे म्हणजे माझ्या ओळखीचेच आहेत, तरी सुद्धा आपल्या प्रेक्षकांसाठी विनय नक्की सांग. पण मधुरा तुझ्यापासून सुरुवात करूया. आता पहिले माझ्या माहेरच्या घरची ओळख करून देते. माझे वडील प्रकाश आपटे, त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. चिपळूणला आमची स्वतःची केमिकल ची फॅक्टरी आहे. मला एक सख्खी बहीण आहे
आणि लग्न झाल्यानंतर मी पाठारे यांच्या घरात गेले. तर माझ्या नवऱ्याचं नाव तुषार पाठारे, एक लहान मुलगी आहे मला राधनी नावाची, आणि सासरे आहेत आता घरी. अच्छा. आणि माझं नाव विनय आठवले आणि माझ्या बाबांचं नाव श्रीराम आठवले, की जे सगळ्या जणांना दादरमध्ये बऱ्यापैकी नाव माहिती आहे, प्रसिद्ध आहे. त्यांचंच आज ऋण समजू आणि त्यांच्या नावाने आज मी पुढे पुढे जात चाललोय त्यांच्या मार्गदर्शनाने. आणि आमचं राहतं घर तर DL वैद्य रोड दादरमध्ये स्वामी समर्थ मठाच्या गल्लीतच आहे आमचं. आणि आता लग्न होऊन आता मी राहतो सध्या घोडबंदर रोड साईडला. आणि घरी कोण कोण असतं? घरी मी, माझे बाबा, आई आणि संपदा म्हणून माझ्या बायकोचं नाव आहे. तिकडे आम्ही व्यवस्थित 4 जण राहतो. वा वा. सो तुमच्या घरच्यांसाठी, तुमच्यासाठी माझ्याकडे एक गिफ्ट आहे. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे, ओके. तुम्ही सगळे तिला ओळखताच, डॉक्टर आरती सोमण, आणि निसर्ग हर्ब्स तिचा ब्रँड आहे. 100% हर्बल प्रोडक्ट्स ओके. ते लोक बनवतात. सो तिची सुद्धा फॅमिली अख्खी या बिझनेसमध्ये आहे. ते गिफ्ट हॅम्पर मी देते तुम्हाला. अवश्य द्या. सो हे तुझ्यासाठी हो, आहे. थँक्यू. आणि विनय, फक्त जरा त्याच्यातलं ना आपल्या प्रेक्षकांना दाखवाल का काय काय आहे? हो, थांबा. हे आहे बॉडी ऑइल, नीम त्रिफळा टूथपेस्ट आहे, अरे वा, छान आहे. हर्बल साबण सोप आहे, ही उटणी आहेत, हा फेस स्क्रब आणि बॉडी स्क्रब. सुंदर, फेस स्क्रब आणि बॉडी स्क्रब. अप्रतिम. मला वाटतं दिवाळी गिफ्टिंग साठी हा खूप उत्तम हो, combo. उत्तम पर्याय. मधुरा, तू एकदम शांत वाटतेस मला. विनय शांत आहे का ग? जसं आता मगाशी तुम्ही म्हणालात की विनयचा आवाज तुमच्या बंगल्यापर्यंत यायचा, त्याच्याबद्दल तुम्हाला माहितीच असेल तो किती शांत आहे. त्यामुळे आहे. नाही. नाही. मग वाद होतात तुमच्या वाद म्हणजे खूप होतात. वाद हे असले पाहिजेत, पण वाद हे त्या पुरते असले पाहिजेत. आणि त्याचं महत्व जे आहे ना ते त्या दिवसापुरतं सीमित राहायला पाहिजे. पण वाद हे 100% होतात आमच्यामध्ये. वाद अशा पद्धतीने होतात की आता अळूवडी किती संख्येने द्यायची प्लेटमध्ये, 6 द्यायची का 5 द्यायची का 4 द्यायची, त्याच्यावरून पण वाद होतात. कोण म्हणतं जास्त आणि कोण म्हणतं कमी? नाही, असं काही नाही. म्हणजे त्याचा सांगण्याचा उद्देश आहे की कोणत्याही म्हणजे आम्हाला असं कारण नाही लागत वाद व्हायला. कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींवर आमचे वाद होत असतात. आणि मला वाटतं ते चांगल्या कारणासाठीच होतात. त्यामुळेच आम्ही मला वाटतं जर काय होतं ना की एकमेकांचं जे मत आहे तर आपण त्याला सारखं हो म्हणत गेलो आणि कुठेतरी आपल्या ते मनात नसेल एक्झाम्पल, तर आपण मागे त्या गोष्टींवरती आपल्याला वाईट वाटत राहतं किंवा आपण मनात करेक्ट. सो वी शुड बी वेन वी आर डुईंग बिझनेस वी शुड बी ऑन द सेम पेज एव्हरी डे. की तो कुठेतरी त्याचं कुठेतरी माइंड वेगळीकडे आहे किंवा त्याचे विचार काहीतरी वेगळे आहेत, माझे विचार वेगळे आहेत, तर आपण व्यवसाय म्हणून आपण एकत्र ते येऊच नाही शकत. मग आपले ते वाद वाढत राहणार आपण जर बोललो नाही स्पष्ट की मला हे वाटतं तुला हे वाटतं, तर ह्याचा एक मध्यबिंदू आपल्याला काढायला पाहिजे. तरच ते आपण ऍज अ टीम म्हणून पुढे घेऊन जाणार आहोत. इव्हन आम्ही आमच्या टीमला पण तेच सांगतो की जे काही किचन मध्ये तुमचे जे काही वाद होत असतील, इकडे सर्व्हिस वरनं तुमचे काही वाद होत असतील म्हणजे आपापसात, तर ते तेवढ्या पुरतेच ठेवा, त्याला पुढे घेऊन जाऊ नका. कारण काय ते कामापुरते असतात, ते आपले पर्सनल नाहीये. नाहीच आहे. बरोबर. आमच्यामध्ये वाद होतात. वाद एवढे टोकाचे होतात की इमारतीतली माणसं पण खाली येऊन जरा सॉर्ट आउट करतात आमचे की अरे काय झालंय, प्रॉब्लेम झालाय का, असं काय होतं. आमचे आचारी खूप वेळा येतात की जाऊ दे, शांत उद्या सगळं व्यवस्थित होईल, असं चालू होतं. आणि आमचा जो मुद्दा आहे ना तो पटवून देतो. भांडण जरी झालं तरी ते भांडण हे आमचं वैयक्तिक नसतं, ते गिऱ्हाईकांना व्यवस्थित
जेवण दिला पाहिजे हाच आमचा टॉपिक असतो. बरोबर बाकी आमचा कुठलाही पर्सनल असा टॉपिक नसतो. त्याच्यामुळे वाद होतात, पण त्याच्यानी चौरंग हॉटेलचं जे क्वालिटी ऑफ द फूड जे आहे ना ते खूप छान पद्धतीने बाहेर येतं. कारण काय मला असं नेहमीच वाटतं की पार्टनरशिप आपण ज्या म्हणतो की ती तेव्हाच चांगली जेव्हा तुम्ही दोघंही एक मतावरती आहात. तुम्ही फक्त पेपरवरती पार्टनर आहात म्हणजे ॲज अ लिगल डॉक्युमेंट आणि तुमचे विचारच पटत नाहीयेत. सो इट इज हॅम्परिंग युअर बिझनेस. बरोबर सो तुम्हाला ती ग्रोथ नाही मिळू शकत. येस. सो मला आता कळलं की तुमचे वाद होतात. सो तुमच्या वादाला आणखीन एक विषय मी देणार. हो द्या ना. आम्हाला काय मुद्दा पाहिजेच असतो. छोटे छोटे कारण छोटी छोटी कारण. मी कारण मोठं देणार आहे. ओके. सो अरे चेरी पिकची निशांत आवळेंनी तुमच्यासाठी एक भेट दिलेली बॅग आहे, ती कोणाला मिळणार? मला पाहिजे. आता मांडा. ही मला पाहिजे. हे संपला विषय संपला. बरं ऐक पण ना मला जायचंय ना घेऊन. माझा त्याच्यावरती ना पर्सनलाइज आपण कार्ड आहे. आडवी करूया. हा पर्सनलाइज नेम टॅग आणि त्यावर चौरंग असं लिहिलं. अरे नाही पण मीच. हे बघ चौरंग पण लिहिलंय. असून देत ना मग काय झालं. हे मलाच आहे. फायनल झालं इकडे. पण मला आता मी जाणार आहे तुला माहितीये ना मग कुठेतरी काय झालं, मी बाहेर. पण जाणार आहे ना. लगेच प्लॅन मध्ये नाही नाही मी पण जाणार आहे. होते बाहेर जायचं. आणि कलर वगैरे एवढा छान आहे. हा, ते मला तो बघ ना, चांगला माझं हे व्यवस्थित बघ suit ऍक्च्युली होतोय. मॅचिंग आहे. ऍक्च्युली तिथे मॅचिंग होतंय. मग काय झालं? तर नाही, नाही. आता ते ट्रेंड आहे ना तुझं सगळं कॉस्ट्युम आणि सगळं ते मॅचिंग लागतं सगळीकडे. खूप मज्जा आली, धमाल आली येस. तुमच्या बरोबर गप्पा मारून आणि खूप गोष्टी कळल्या. आणि आपल्या नवीन मित्रमैत्रिणींना ज्यांना या व्यवसायात यायचे त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही. थँक्यू सो मच. थँक्यू आम्हाला इथे बोलावल्याबद्दल. अरे ही जी म्हणजे तुम्ही जी अपॉर्च्युनिटी दिली आहे मी खूप आता आपल्या आय थिंक खूप 2-3 वेळा आपले एपिसोड इथे शूट झाले जास्ती ग. आणि मला एक नेहमी कुतूहल असायचं की कसं करत असतील म्हणजे काय बोलत असतील आतमध्ये कोणते विषय असतील टेक काय असतात, रिटेक असतात, आणि ते कसं सगळं असतं मॅनेज करतात. ते आम्ही जवळून बघितलं. येस थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज बघत राहा दिल के करीब उद्यमशील.